तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. गेले काही महिने राज्यात तसेच जिल्ह्यात निवडणुकांचा हंगाम सुरू होता. या सगळ्यामध्ये राजगुरुनगर क्रीडा संकुलला मी आत्ता आलो आहे. राजगुरुनगर क्रीडा संकुलमध्ये जेव्हा जेव्हा मतमोजण्या झाल्या तेव्हा प्रचंड गर्दी आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले. राजगुरुनगर क्रीडा संकुलचा मागचा भाग जो आहे, सभागृहाच्या मागचा भाग जो आहे, तिथे मी आत्ता उभा आहे. गेल्या एक आठवड्यात माझ्याकडे 5 ते 6 लोकांनी तक्रारी केल्या की इथे लहान मुलांना खेळण्यायोग्य कुठलीही गोष्ट उपलब्ध नाही आहे. एका बाजूला लाखो रुपये खर्चून, त्या तिथे मागे आपण पाहू शकता पत्र्याचं शेड आहे, एका बाजूला लाखो रुपये खर्चून सरकारच्या माध्यमातून स्विमिंग टँक उभारलं जातं आहे. मात्र या इथे जे एक लहान बाळ बसलेलं आहे, 1 ते 2 वर्षाचं हे बाळ असेल, या बाळाला खेळण्यासाठी मात्र कुठलीही जागा उपलब्ध नाही आहे. त्याची कारणं अनेक आहेत, मी तुम्हाला दाखवतो. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी इकडे यावे. तर ही आहे आमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी छानशी गोष्ट. आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत जी लहान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध नाही आहेत. आम्ही विकासाच्या वारेमाप गोष्टी करतो, आम्ही वारेमाप पत्रकार परिषदा घेतो, मात्र तालुक्याच्या हितासाठी आम्ही झगडणार कधी? या इथे आपण पाहू शकता वेल्डिंग केलेल्या गोष्टी उपलब्ध आहेत. जर या अशा खेळण्यांवरून लहान मुले पडली, त्यांना लागलं, तर त्यांची जबाबदारी घेणार कोण? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कुणी असो, कुठलेही लोकप्रतिनिधी असो, मला कुठल्याही लोकप्रतिनिधीला, कुठल्या विशिष्ट लोकप्रतिनिधीला इथं टार्गेट करायचं नाही आहे. मग ते तालुका स्तरावरील वरिष्ठ लोकप्रतिनिधी असोत किंवा ते राजगुरुनगर नगर परिषदेच्या स्तरावरील लोकप्रतिनिधी असोत. मी आता इथे कोणाशी तरी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. दादा, मला एक सांगा, हे असे तुटलेले ही खेळणी पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमची मुलं खेळू शकतात का? आता सध्याला हे यूजमध्ये नाही आहेत, असे त्याचा काही उपयोग होत नाही आहे. लहान मुलं फक्त इथं बसण्यासाठी येतात. खेळण्याचा पर्पज सारखे इन्स्ट्रुमेंटच नाहीत इथं. तुम्हाला असं वाटतं का की मुलांना खेळण्यासाठी गोष्टी उपलब्ध व्हाव्यात, मुलांसाठी चांगल्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात? हां, येस. इथं दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, पण इथं फॅसिलिटी नाही आहे. हे जुने आहेत पण ह्याला यूजमध्ये नाही ते करंटली. येस. सरकारने उपलब्ध करून द्याव्यात का? माझं असं म्हणणं आहे की थोडं ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं आणि ह्याच्यामध्ये थोडं सुधारणा करावं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी फॅसिलिटी उपलब्ध करून द्यावी. आम्ही नाही त्या विषयावर बोलतो, नाही त्या विषयावर गप्पा मारतो, पत्रकार परिषदा घेतो. मी पुन्हा एकदा सांगतो की मला कोणाला विशिष्ट असं बोलायचं नाही आहे. मात्र या लहान बाळाकडे जर पाहिलं तर या लहान बाळाला इथे घसरगुंडी किंवा आणखीन काही खेळ हवे होते, ते इथं एकही उपलब्ध नाही आहेत. सगळे तुटण्याच्या मार्गावर आहेत किंवा विशिष्ट असे तुटलेलेच आहेत. मी आणखीन एक दाखवू इच्छितो. या इथे हे जर अशी खेळणी असली किंवा जर ही परिस्थिती असली, हे भंगारमध्ये पण कुणी घेणार नाही. इतकी खराब झालेली, इतकी दुरवस्था झालेली आहे या खेळण्यांची. मी राजगुरुनगरच्या नागरिकांच्या मार्फत विनंती करतो आमच्या लोकप्रतिनिधींना, आपण निश्चित तालुक्याच्या गावचा विकास करता, त्यासाठी एक विशिष्ट अशी रचना आपल्याकडे आपण आखलेली आहे. मात्र जर रचनाच आखायची असेल तर सगळ्यात आधी सुरुवात या लहान बालकांपासून करा, या लहान मुलांपासून करा, जेणेकरून त्यांचं आयुष्य उत्तम राहील, ते खेळू शकतील, ते बागडू शकतील. किंवा त्याच्यानंतरचाही विषय असा आहे, जर क्रीडा संकुलाच्या या बाहेरच्या बाजूला गेलं तर तिथे जी तालुक्याच्या विशिष्ट ग्रामीण भागातून मुले इथं शहरात शिकायला येतात, त्यांना चांगले व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहे, पण लहान मुलांना इथे खेळण्यासाठी काहीही उपलब्ध नाही. या बातमीनंतर जर त्या लोकप्रतिनिधींना वाटलं की आपल्याला आपल्या तालुक्याच्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे तर ते करतील. नाहीतर पत्रकारांच्या बातम्या करतच असतात. याच्या उपरांत मला आत्ता काही बोलायचं नाही. तर फोकस महाराष्ट्राद्वारे आम्ही आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की आम्ही आपल्या हिताच्या गोष्टी दाखवतो, आपल्या हितासाठीच फोकस महाराष्ट्र आहे. मात्र
लोकप्रतिनिधींना याची जाण हवी. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.